सर्व. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यानिमित्त आम्ही आलो आहे अबुधाबीच्या हिंदू मंदिरामध्ये आणि हे तुम्हाला मी दाखवणार आहे मंदिर. तर तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर दिसतंय आणि आता आतमध्ये आम्ही जातोय. तुम्हालाही मी मंदिराचं दर्शन देते. चला. हे मंदिर आत्ताच ओपन झालं आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी आपले पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं आहे आणि मंदिर हे आता पब्लिकसाठी ओपन केलेलं आहे. मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं आणि सोमवारी हे मंदिर बंद असतं. आता हे सिक्युरिटी चेकिंगसाठी आम्ही जात आहोत. खूप छान पद्धतीने इथं सर्व काही व्यवस्था केलेली आहे. सेफ्टी आणि सुंदरता याचं सुंदर असं प्रतीक हे मंदिर आहे. आता तुम्ही बघू शकता ही वॉल ऑफ हार्मोनी आहे आणि वरती सुंदर असं मंदिर आहे. याच्यावर वेगवेगळ्या देशांचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि भव्य असं मंदिर इथं केलेलं आहे आणि या मंदिराची सुंदरता मी तुम्हाला शब्दातही नाही सांगू शकत, इतकं सुंदर आहे. आणि UAE गव्हर्नमेंटने 27 एकर लँड या मंदिरासाठी डोनेट केली होती जेव्हा 2015 मध्ये पंतप्रधान मोदीजी इथे आले होते. आणि हे मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद असे आहे. आणि इथे शूरॅक्स ठेवलेले आहेत, त्याच्यासाठी देखील त्यांनी AC लॉन्च ठेवलेले आहेत. आणि तुम्ही मंदिर बघू शकता किती सुंदर आणि भव्य असे मंदिर आहे. या मंदिराला 7 शिखर आहेत जे UAEचे 7 इमारेट्सचं रिप्रेझेंटेशन करतात. त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये 100 सेन्सर्स लावलेले आहे जे भूकंप, तापमान, हवामानातले बदल आपल्याला दाखवतात. मंदिर तुम्ही आतून बघू शकता किती सुंदर आहे. फोटोग्राफी तिथे अलाउड नसल्यामुळे जास्त मी व्हिडिओ शूट करू शकले नाही. आणि या मंदिरामध्ये 402 पिलर्स आहेत आणि हे जे पिलर आहे ते स्वामीनारायण महाराजांची सर्व कथा दर्शवतात. वेगवेगळ्या देवांची याच्यामध्ये सर्व काही दर्शवलेलं आहे. आणि हा घुमट आहे मंदिराचा, तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि हा देखील आपले 5 वायुतत्वांचं रिप्रेझेंटेशन करतो. तुम्ही बघू शकता तिथं सूर्य आहे, पृथ्वी आहे, अग्नी, वायू, ब्रह्मांड आणि घोडे आणि उंट देखील आहेत जे UAEचं प्रतिनिधित्व करतात. मंदिरामध्ये माता पार्वती, भगवान शिव, राधाकृष्ण, रामदरबार, अय्यप्पा स्वामी, स्वामीनारायण महाराज, जगन्नाथपुरी, भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि अलाउड नसल्यामुळे मला ते शूट करता आलं नाही. आणि हे त्याच्या मंदिराला 7 जे शिखरं आहेत त्यांच्या मागे पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. आणि यामध्ये शिवपुराण, महाभारत, रामायण, भगवद्गीता, स्वामीनारायणांची कथा, UAEचं कल्चर आणि असं वेगवेगळं कल्चर त्यांनी पूर्ण मंदिराच्या मागच्या बाजूने सर्व काही त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि अत्यंत सुंदर असं चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे आणि पूर्ण कथा यातून आपल्याला समजते. तुम्ही बघू शकतात, इथे तुम्ही बघू शकतात इथे भगवान हनुमानजी नेत आहे, ते पूर्ण रामायणाचं दर्शन केलेलं आहे. आणि जे देवता जिथे विराजमान आहेत त्यांच्या पाठीमागे पूर्ण त्या देवांची कथा इथे त्यांनी दाखवलेली आहे. याच्या पलीकडे रामदरबार आहे आणि हे तुम्ही धबधबे बघू शकता. या घंटा देखील ज्या लावलेल्या आहेत त्या 96 घंटा आहेत जे स्वामी महाराजांचं वय दर्शवतात. आणि हे जे आहे हे डिवाइन आय आहे आणि मागे जो धबधबा आहे तो गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम दर्शवतो.
आणि या डिवाइन हार्मोनीच्या खाली हार्मोनी हा शब्द 30 ते 40 वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेला आहे, जो आपली एकता विविधतेतली जी एकता आहे ती दर्शवतो। तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि अत्यंत सुंदर आणि पॉझिटिव्ह वाइब्स इथे येतात। मंदिरात गेल्याच खूप पॉझिटिव्ह फिलिंग येत होती आणि या डिवाइन आयमधून मंदिराचं दर्शन बघा किती सुंदर होतं, मन अगदी भारावून जातं। इतकं सुंदर असं मंदिर आहे इथे। तुम्ही जर UAEला आला तर नक्कीच दर्शनाला सर्वात आधी या मंदिरातच या, खूप पॉझिटिव्हिटी मिळेल तुम्हाला। आणि या मंदिराच्या बाजूला तुम्ही घंटा बघू शकतात आणि गोमुखही बघू शकतात। या 59 घंटा इथे लावण्यात आलेल्या आहे, ज्या प्रमुख स्वामी महाराज जे आहे त्यांचं वय दर्शवतं। आणि आता संध्याकाळ झाली आहे तर इथे 7:30 वाजता गंगा आरती होते आणि मंदिर बघू शकता अत्यंत सुंदर असं मंदिराचं दर्शन होत आहे। रात्रीला या मंदिराची सुंदरता खूप शोभून दिसते आणि नक्की तुम्ही गंगा आरती देखील अटेंड करा, कारण खूप पॉझिटिव्ह फिलिंग इथे येते। हा पूर्ण गंगा घाट केलेला आहे, यातही आपल्या नद्यांचे पाणी या पाण्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग येतं। आणि हे इथलं फूड कोर्ट आहे, याला वेगवेगळे नावं दिले होते, मिंट लीफ, बे लीफ, ग्रीन लीफ असे नावं दिले होते, म्हणजे चाट जेवण असं अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं। आणि या गोमुखातून पाणी जे निघत आहे ते अत्यंत सुंदर वाटतं। हे जणू काही तीर्थासारखंच आहे आपल्यासाठी। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, म्हणजे एवढ्या वाळवंटात इतकं सुंदर आणि भव्य असं मंदिर उभारणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि तुम्ही जेव्हा केव्हा येणार तेव्हा नक्कीच इथे भेट द्या। आणि कसा वाटला व्हिडिओ मला हेही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।